रामदास आठवलेजी, सॅल्यूट टू हिम. काव्यरूपाने व्यक्त होणारा एक चांगला खासदार म्हणून रामदास आठवलेजींकडं मी पाहतो. अमेरिका से आए चुपके चुपके ये अभिजित दिपके, अशी काहीशी सुरुवात केली त्यांनी आणि मग ते व्यक्त झाले संसद भवनमध्ये. CJP, कॉकरोच जनता पार्टी, सरन्यायाधीशांच्या ओठातून एखादा शब्द गेला काय आणि त्याचा विपर्यास करून एक नवीन पार्टी उदयास येते काय, त्या पार्टीला बाहेरून फंडिंग होतं काय आणि मग मोठं आंदोलन जंतरमंतरवर उभं राहतं. परंतु तो सौरभ दास, अभिजित दिपके आणि अजून कोणी रांका, हे जे काही पुढाकार घेतलेली मंडळी होती, जेव्हा विद्यार्थ्यांवरती FIR व्हायची वेळ आली, जेव्हा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली, तेव्हा अक्षरशः काही मुलींनी व्हिडिओज बनवले आणि व्यक्त झाल्या की आप कहाँ हो, आप उधर जश्न मना रहे हो और यहाँ जो हमने आपके लिए काम किया उसकी वजह से हमारी ज़िंदगी बर्बाद हो रही है और फिर भी आप हमारे लिए खडे नहीं हो. अशा पद्धतीने काही प्रोटेस्टमधल्या मुलींना व्यक्त व्हावं लागणं हेच खूप काही सांगून जातं आहे. म्हणजे पब्लिकसमोर जो देखावा केला गेला, आम्हाला विद्यार्थ्यांची खूप खूप कणव आहे, त्यांच्याविषयी दया आहे, त्यांचं भवितव्य पूर्णपणे अंधारात घातलेल्या सरकारला आम्हाला वठणीवर आणायचं आहे वगैरे देखावाच होता का, असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती. अशाच पद्धतीने आंदोलनात भाग घेतलेलाच व्यक्ती नंतर मंत्री होऊन सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये शिक्षा मंत्री म्हणून बसला होता, त्याचाच राजीनामा मिळण्यासाठी हा सगळा उद्योग झाला. तो झाला, राजीनामा झाला, दुसरा व्यक्ती आला वगैरे वगैरे, त्याच्यावर पडदा पडला, सगळं काही ठीक आहे. परंतु याच्यातून नक्की काय चेहरे उघडे झालेत हे फार महत्त्वाचं आहे. ही मंडळी नंतर 5 स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या करताना त्यांचे व्हिडिओ लीक झाले, सगळीकडे व्हायरल झाले. म्हणजे जणू काही एखादी मोठी लढाई जिंकली आम्ही आणि सगळ्या जगाचं कल्याण झालं त्या लढाईमुळं, अशा आविर्भावात त्या पार्ट्या चालू होत्या, स्पॉन्सर्ड पार्टीज. नंतर मग यथावकाश संसद भवनमध्ये अँटी पेपर लीक बिल हे पास करायचं होतं. मग जर खरोखर विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्हाला हवं असेल तर त्याच्याविषयी बनणारा जो काही एक स्ट्रॉंग ॲक्ट, कायदा बनवण्यासाठी संसद भवनामध्ये बिल पास होतं आहे, ते निर्विवादपणे बहुमताने पास होणं आवश्यक होतं ना. जर खरोखर विद्यार्थ्यांचं भवितव्य यांच्या मनात तोच विचार असेल तर. पण तसं दिसलं नाही. राज्यसभेतून विपक्षाच्या सर्व लोकांनी सभात्याग केला. म्हणजे जो सरकार या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कडक कायदा बनवतोय तो संमत होऊच नये अशा आशयाने सर्वांनी एकत्रितपणे सभागृहाचा त्याग करणं हेच दर्शवतंय की तुम्हाला नक्कीच तुमचा हेतू वेगळाच काहीतरी होता. विद्यार्थ्यांचंच भलं करायचं असं काही फक्त तो मोठो घेऊन तुम्ही आला नव्हता रस्त्यावर. ऑन द कॉन्ट्ररी, जेव्हा आपण भूतकाळातला विचार करतो, उत्तर प्रदेश सरकारमध्ये आजचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे शिक्षा मंत्री होते आणि त्यावेळेस तिथे कॉपी प्रकरण खूप गाजायला लागलं UPमध्ये. तेव्हा राजनाथ सिंग साहेबांनी एक कडक कायदा बनवायचं ठरवलं अगेन्स्ट दॅट कॉपी. सगळीकडं परीक्षेच्या सेंटरवर कॉपीने धुमाकूळ माजवला होता, म्हणून कायदा कडक करायला गेले. पुढच्या इलेक्शनला मुलायमसिंग यादव यांनी तोच मुद्दा हाती घेतला आणि विद्यार्थ्यांना अपील केलं, तुमच्या अगेन्स्ट जो काही कडक कायदा बनला आहे तो मी रद्द करतोय, आणि ते निवडून आले. नंतर त्यांच्याच चिरंजीवांनी सरळ सरळ वक्तव्य केलं
काहीही करा, कॉपी तर होतच राहणार. अगदी ते हेही सांगायला विसरले नाही की मी पण कॉपी केली आहे माझ्या कॉलेजच्या जीवनात. म्हणजेच जी लोकं तुमचं भवितव्य करतायत चांगलं, तुमच्या भवितव्यासाठी कायदे चांगले बनवत आहेत, तेच जर विद्यार्थ्यांना नको असतील तर मात्र या देशाची शोकांतिका नक्की आहे. यानंतर हा प्रोटेस्ट 12-15 पक्ष एकत्र येऊन सुरूच आहे. त्या विद्यार्थ्यांना शेतकरी आंदोलनातली लोकंसुद्धा पाठिंबा देताना दिसतात. ही मोठी मजेशीर गोष्ट वाटत होती टी व्हीवरती पाहताना, पेपरमध्ये वाचताना. आणि आज ज्या ज्या मुलींनी अपशब्द वापरले सरकारच्या विरुद्ध, प्रधानसेवकांच्या विरुद्ध, त्या सगळ्यांना मोठ्या मनाने माफ केलं. त्यांनी स्वतः व्हिडिओ रिलीज केले कि हमने किसी के कहने पे हमें उकसाने के बाद हमारे होठों से ऐसी गंदी भाषा बाहर आई है, यह हमारी पहली और आखरी गलती होगी, हमें माफ़ कीजिए. अशा पद्धतीने माफीनामाचे व्हिडिओ त्या मुलींचे, विद्यार्थिनींचे, विद्यार्थ्यांचे बाहेर येऊ लागलेत. मग त्यांना आता कोर्टाचे खेटे मारायला लावायचे, वर्दीवाल्यांकडे स्टेटमेंट द्यायला लावायची, आयुष्य त्यांचं बर्बाद करायचं. हेही करता आलं असतं. सत्ताधाऱ्यांना हे तर सहज करता आलं असतं. कारण जे पूर्वी राज्याच्या मुख्य लोकांनी, देशाचे नाही राज्याचं मुख्य म्हणून बसलेल्या लोकांनी आपल्यावर कोणी शिंतवडे उडवले तर त्यांनी टाकलं होतं गजाच्या आड. त्यांना माफ केलेलं नाही आहे. हा इतिहास आहे. हा इतिहास कोणीही नाकारू शकत नाही. घडून गेलेली घटना आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपल्या देशाचे प्रधानसेवक या सगळ्यांना माफ करत असतील तर त्या माफीमागं त्यांचं कोणतंही राजकारण आहे अशी टिंगाटवाळी करणं हे तुमच्या सुशिक्षितपणाचं लक्षण मला तरी वाटत नाही. त्यांच्या मनाच्या मोठेपणापर्यंत पोहोचता येण्यासाठी सुद्धा मला तर असं म्हणावं लागतं की छाताडात तुमच्या मानवी मनच नाही आहे. मग जर तुम्ही त्यांच्या भावनांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर मग तुमच्या छाताडात मन नाही, तुमच्यामध्ये माणुसकीचा लवलेशही नाही असंच म्हणावं लागेल. म्हणजे सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी काही पैसा फंडिंग करून आंदोलनं स्पॉन्सर करायची आणि लोकांची बदनामी करायची. एका 75-76 वर्षाच्या 77 वर्षाच्या व्यक्तीला 15 वर्षाची चिमुरडी वाटेल ती लँग्वेज वापरून शिवीगाळ करते. आज तिच्या आईबापांनासुद्धा थोबाड वर करून चालायची हिंमत नाही आहे समाजामध्ये. आत्ता माफी केले, मोठ्या माणसांनी मोठ्या मनाने माफ केलं आहे म्हणून ठीक आहे. जर हे माफ केलं नसतं तर त्यांच्या त्या मुलीचं आयुष्य काय झालं असतं. उद्यासुद्धा ह्या क्लिपिंग्स काही त्या हटणार नाही आहेत, ह्या आठवणी काही कधी माणसं विसरणार नाही आहेत. उद्यासुद्धा त्या मुलीशी, त्या घराण्याशी सोयरीक करताना नक्की लोक विचार करतील की अशी सून आपल्या घरात आणायची का, जिच्या मुखामध्ये अशा पद्धतीची पंतप्रधानांना शिव्या देण्याची जर तिची पहुंच असेल तर ती आपल्या घरात सून म्हणून कशी राहू शकेल. हाच प्रश्न प्रत्येक व्यक्ती तिथं सोयरीक करताना स्वतःला विचारणार आहे. माफी तर मिळाली. पुढच्या आयुष्यात अशा काही विद्यार्थ्यांनी घाणेरड्या चुका करू नयेत याच सदिच्छा आणि शुभेच्छा. त्यांचं आयुष्य सुरळीत पार पडावं. त्यांना जे काही करिअर करायचे ते करिअर त्यांना करण्यासाठी बळ मिळो. त्यांची बुद्धिमत्ता तिकडं त्यांनी वापरावी. जितके म्हणून आपल्यामध्ये सध्या अवगुण आपले सगळ्या टी व्हीवर आलेले आहेत त्या अवगुणांपासून आता मात्र मी दूर राहते, आता मात्र मी दूर राहणार आहे अशी मनोमन प्रतिज्ञा करून त्यांनी स्वतःचं आयुष्य सुधारून घ्यावं. कारण ही माफी म्हणजेच त्यांना सुधारण्यासाठी दिलेली एक अनमोल अशी संधी आहे. या संधीचा त्यांनी योग्य फायदा उठवावा हेच मी त्यांना त्यांचा एक मित्र म्हणून सांगतोय, नमूद करतोय. राजकारणात बऱ्याच घटना घडत असतात तरीसुद्धा ही सगळी मंडळी एकाच सभागृहात बसून खांद्याला खांदा लावून कामं करत असतात.
एकमेकांवरती टीकाटिप्पणी केली तरीसुद्धा ते सगळे एक असतात, या गोष्टी सामान्य जनतेने कधी विसरायच्या नसतात. हे सुद्धा आवर्जून मी नमूद करतो आहे. आज मी एखाद्या चांगल्या गोष्टीची बाजू घेतो आहे, याचा अर्थ मी त्या चांगल्या गोष्टीलाच रोज आरती ओवाळतो असंही कोणी घेऊ नये. तिथंसुद्धा जी काही चूक दिसली त्याच्याविषयीसुद्धा माझे व्हिडिओ नक्की आहेत. डू विजिट माय चॅनल कवी प्रवीज शो ऑन यूट्यूब. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना, ज्यांना प्रधान सेवकांकडनं माफी मिळाली, त्यांना लाख लाख शुभेच्छा.